नमस्कार. मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही ही चिंता अनेकांना सतावते हो ना? आज आपण मुलांची स्मरणशक्ती वाढवणाऱ्या 6 जबरदस्त पदार्थांबद्दल बोलणार आहोत. आणि या पहिल्या भागात आपण त्यातले पहिले 3 पदार्थ कोणते आहेत हे पाहणार आहोत. ही तक्रार तर मला वाटतं जवळजवळ प्रत्येक घरात ऐकायला मिळते, बरोबर ना? मुलं खूप मेहनत घेतात, अभ्यास करतात, पण ऐन परीक्षेच्या वेळी नेमकं आठवत नाही. ही खरंच एक खूप मोठी समस्या आहे. आणि यामागे फक्त अभ्यासाची पद्धतच नाही, तर इतरही काही गोष्टी असू शकतात. आणि म्हणूनच योग्य आहार इथे खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण अनेकदा हे विसरतो की मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि त्यांची आठवण ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी पौष्टिक अन्न किती गरजेचं आहे. खरं तर काही खास पदार्थ मेंदूच्या पेशींना मजबूत करून त्यांची ताकद वाढवू शकतात. चला तर मग या सामान्य तक्रारीवर काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय पाहूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या सुपरफूडपासून, जो मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खास ओळखला जातो. तर आपला पहिला सुपरफूड आहे अक्रोड. याला ब्रेन फूड असंही म्हणतात. आणि ते काही उगाच नाही. त्याचा आकार तर बघा, अगदी आपल्या मेंदूसारखा दिसतो आणि त्याचे गुणधर्मही मेंदूसाठी तितकेच फायदेशीर आहेत. अक्रोडमध्ये असं काय आहे? तर यात आहेत ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई. आता बघा, हे जे ओमेगा 3 आहे ना, ते आपल्या मेंदूच्या पेशींचं जे बाहेरचं आवरण असतं त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्यामुळे पेशी एकदम मजबूत आणि निरोगी राहतात. आणि अँटीऑक्सिडंट्स, ते तर मेंदूला ताणतणावापासून वाचवण्याचं काम करतात. मग या सगळ्या पोषक घटकांचा थेट परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. जर मुलं नियमितपणे अक्रोड खात असतील तर त्यांची स्मरणशक्ती तर वाढतेच, पण अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची ताकदही सुधारते. आणि यामुळे त्यांच्या मेंदूच्या संपूर्ण विकासाला चांगली मदत होते. आता प्रश्न येतो की मुलांना अक्रोड द्यायचे कसे? पद्धत खूपच सोपी आहे. फक्त रात्री अक्रोड पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी मुलांना खायला द्या. भिजवल्यामुळे काय होतं की ते पचायला सोपे होतात आणि त्यातली सगळी पोषक तत्व शरीरात सहजपणे शोषली जातात. अक्रोडनंतर आपला दुसरा सुपरफूड आहे बदाम. अरे वा, स्मरणशक्तीसाठी बदाम खा, हा सल्ला तर आपल्याला सगळ्यांनाच लहानपणापासून मिळत आला आहे. चला, आज हे नक्की कसं काम करतं ते समजून घेऊया. बदाममध्ये व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम हे घटक भरपूर प्रमाणात असतात. आता बघा, जशी आपल्याला काम करायला ऊर्जा लागते, तशीच मेंदूला विचार करायला आणि गोष्टी लक्षात ठेवायला पण ऊर्जा लागते. बदामातले हेच घटक मेंदूच्या पेशींना ती ऊर्जा पुरवतात. आणि याचा परिणाम थेट अभ्यासावर दिसतो. बदाम खाल्ल्याने आठवण ठेवण्याची क्षमता सुधारते आणि एकाग्रताही वाढते. त्यामुळे मुलांना अवघड विषय समजून घ्यायला आणि त्यावर लक्ष केंद्रित करायला खूप सोपं जातं. बदाम देण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. अक्रोडसारखंच बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून मुलांना द्या. साल काढल्यामुळे ते पचायला आणखी हलके होतात. आपला तिसरा सुपरफूड आहे एक पालेभाजी, पालक. मला माहितीये, मुलांना पालक खायला घालणं थोडं कठीण काम असू शकतं, पण मेंदूसाठी त्याचे फायदे इतके जबरदस्त आहेत की ते ऐकून तुम्ही त्यांना तो खाण्यासाठी नक्कीच तयार कराल. पालकांमध्ये लोह म्हणजेच आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन के यांसारखी खूप महत्त्वाची पोषक तत्व असतात. यातलं जे लोह आहे ना, ते तर मेंदूसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण ते इतकं महत्त्वाचं का आहे? चला बघूया. आपल्या शरीरात लोहाचं मुख्य काम काय? तर मेंदूपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोचवणं. जेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो तेव्हा तो जास्त चांगल्या प्रकारे काम करतो. याउलट ऑक्सिजन कमी पडला की मुलांना थकवा जाणवतो आणि त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणूनच आहारात योग्य प्रमाणात लोह मिळालं की मुलांचा थकवा कमी होतो आणि त्यांचा मेंदू जास्त सक्रिय होतो. याचा थेट परिणाम काय? तर मेंदूचा विकास चांगला होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. मग मुलांना पालक कसा खायला घालायचा? सोप्पं आहे. तुम्ही त्याची भाजी बनवू शकता, गरमागरम पालक पराठा किंवा चविष्ट सूप बनवून देऊ शकता. असे वेगवेगळे पदार्थ बनवले की मुलंही आवडीने खातील. तर आज आपण 3 महत्त्वाचे सुपरफूड्स पाहिले: अक्रोड, बदाम आणि पालक. हे मुलांच्या आहारात समाविष्ट करणं खूप सोपं आहे आणि त्याचे फायदे तर जबरदस्त आहेत. पण ही यादी इथेच संपत नाही. अजूनही 3 खूप महत्त्वाचे पदार्थ बाकी आहेत, जे मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तितकेच उपयोगी आहेत. आता मनात प्रश्न आला असेल की ते उरलेले 3 पदार्थ कोणते आहेत? तेही तितकेच महत्त्वाचे आणि आपल्याला सहज मिळणारे आहेत. पुढच्या भागात आपण अंडे, संत्री आणि दही या 3 पदार्थांचे फायदे जाणून घेणार आहोत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे पदार्थ मुलांच्या वयानुसार किती प्रमाणात द्यायला हवेत याचीही सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. मुलांच्या तेजस्वी स्मरणशक्तीच्या या प्रवासाच्या दुसऱ्या भागात सर्वांचं स्वागत. पहिल्या भागात आपण 3 महत्त्वाचे पदार्थ पाहिले आणि आता पुढच्या 3 पदार्थांबद्दल जाणून घ्यायची वेळ आलीये. चला सुरू करूया. आपल्या मुलांनी अभ्यासात छान लक्ष लावावं, त्यांची स्मरणशक्ती एकदम उत्तम असावी असं कोणाला नाही वाटणार, बरोबर? पण हे करायचं कसं? अहो, काळजी नका करू. याचं उत्तर ना आपल्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे. चला तर ते शोधूया. चला, एक छोटीशी उजळणी करूया. मागच्या वेळी आपण अक्रोड, बदाम आणि पालकांच्या अविश्वसनीय फायद्यांबद्दल बोललो होतो. आता याच यादीत आणखी 3 शक्तिशाली पदार्थ जोडण्याची वेळ आली आहे. आणि आता पुढचे 3 पॉवर पॅक पदार्थ हे फक्त आहार पूर्ण करत नाही तर मुलांच्या मेंदूला एक नवी ऊर्जा देतात. आपल्या यादीतला 4था पदार्थ म्हणजे अंडे. हे जवळजवळ प्रत्येक घरात असतं, पण हे साधंसं दिसणारं अन्न मुलांच्या वाढत्या मेंदूसाठी किती महत्वाचं आहे याचा कधी विचार केलाय का? तर अंड्यामध्ये असं काय खास आहे? यात आहेत 3 महत्वाचे घटक: प्रोटीन, व्हिटॅमिन B12 आणि सगळ्यात महत्वाचं कोलिन. आता यातलं जे कोलिन आहे ना, त्यावर विशेष लक्ष द्या. कोलिन हे एक असं पोषक तत्व आहे जे स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि एकाग्रता सुधारण्यासाठी थेट मदत करतं. याचाच अर्थ आहारात अंड्यांचा समावेश केला की मुलांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. आपला 5वा सुपरफूड आहे संत्र. चवीला तर उत्तम आहेच, पण मेंदूसाठी एक शक्तिशाली संरक्षक म्हणूनही काम करतं. आपल्याला काय वाटतं की व्हिटॅमिन C म्हणजे फक्त सर्दी खोकल्यावरचा उपाय, पण नाही, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. व्हिटॅमिन C हे मेंदूच्या पेशींसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतं. ते पेशींना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं, ज्यामुळे स्मरणशक्ती मजबूत राहते. आणि आपला 6वा आणि शेवटचा पदार्थ आहे दही. आता कदाचित आश्चर्य वाटेल की दही? पण हो, याचा थेट संबंध मेंदूच्या कार्याशी आहे. हे कसं शक्य आहे? याचं उत्तर आहे प्रोबायोटिक्समध्ये, म्हणजे दह्यातले चांगले बॅक्टेरिया जे पोटाला निरोगी ठेवतात. आणि नवीन संशोधन काय सांगतं माहितीये? की आनंदी पोट म्हणजे आनंदी मेंदू. याचं थेट कनेक्शनमुळे दही मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आश्चर्यकारकपणे काम करतं. ठीक आहे, तर आता आपल्याला हे पदार्थ कोणते आहेत आणि ते का महत्वाचे आहेत हे कळलंय. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ते किती प्रमाणात द्यायचे? चला तर मग वयोगटानुसार त्यांचं प्रमाण पाहूया. ही स्लाईड खूपच महत्वाची आहे. हवं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. इथे 2 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी या 6 पदार्थांचं रोजचं प्रमाण दिलं आहे. उदाहरणार्थ 5 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी रोज 3 ते 4 बदाम आणि अर्धी ते 1 वाटी दही पुरेसं आहे. या तक्त्यामुळे सगळा गोंधळ दूर होईल आणि एक स्पष्ट मार्ग मिळेल. तर या सगळ्या माहितीनंतर सर्वात मोठा आणि महत्वाचा निष्कर्ष काय? यशाची गुरुकिल्ली कोणती आहे? योजना अगदी सोपी आहे. मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी फक्त या 6 पदार्थांचा त्यांच्या रोजच्या आहारात नियमितपणे समावेश करा. सातत्य हेच यशाचं खरं गमक आहे. आणि जाता जाता एक विचार, आजच्या आहारात केलेला हा एक छोटासा बदल मुलांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकतो का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.